नमस्कार. कोरोना उपद्रवात घ्यायची काळजी ह्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांना रश्मी आंबेडकरचा नमस्कार. सध्या सगळीकडे आपण ह्याच बद्दल बोलतो आहोत आणि जितका आपण बोलणार आहोत तितकी जागरूकता अधिकाधिक प्रमाणात वाढणार आहे आणि त्याचीच सध्याच्या काळामध्ये खूप गरज आहे. आणि ही जागरूकता वाढवण्यासाठी किंवा या संदर्भातली योग्य माहिती देण्यासाठी त्या विषयातले तज्ञ आपल्याकडे नेहमी येत असतात आणि आपल्याला या सगळ्याबद्दलची माहिती ऑथेंटिक ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीची माहिती देत असतात. आजच्या या कार्यक्रमात सगळ्याबद्दल सांगण्यासाठी आपण बोलवलं आहे डॉक्टर विक्रम लोंढे यांना. सर MD मेडिसिन आहेत, त्याबरोबरीने सहयोगी प्राध्यापक आहेत मेडिसिन विभागाचेच, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुस्तम नरसी कूपर हॉस्पिटल इथून ते या मार्गदर्शनासाठी आले आहेत आणि आपल्याला सगळ्याची अगदी सविस्तर माहिती देणार आहेत. सर नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. आणि सध्या जागतिक स्तरावर ज्या एका गोष्टीबद्दल बोललं जातंय ते म्हणजे कोविड-19 अर्थात कोरोनाबद्दल आपण बोलतो आहोत. तर मुळात जागतिक प्रसार म्हणूयात आपण किंवा कधीपासून हा दिसायला लागला आणि त्यानंतर हळूहळू आपण लक्षणं काय काय आपल्याला करायचं, उपाययोजना काय असणार आहेत, या सगळ्याबद्दल बोलूया. काय सांगाल? आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे की साधारणपणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चायनामध्ये याचा प्रसार सुरू झाला. चायनामधनं हा विषाणू युरोपियन कंट्रीज अमेरिकेमध्ये गेला आणि तिकडनं तो भारतात आला. आपल्याकडे आता सध्या लॉकडाऊनचा जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ह्याच्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि त्यामुळे आता आपण लॉकडाऊनचा आज आपला 10वा दिवस आहे. इसेन्शियल सर्व्हिसेस मधले सर्व लोक कामावर जात आहेत आणि नाईलाजास्तव प्रत्येकाला आज घरी बसण्याची वेळ आली आहे, पण ती त्यांच्याच हेल्थच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि त्यामुळे घरी बसलेल्यांनी कंटाळून जाऊ नये. तर हा विषाणू जो आहे कोरोनाचा हा आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शन करतो आणि त्यामुळे काही वेळेला आपल्याला ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दम लागणे हे सिम्पटम्स आपल्याला निष्पन्न होऊ शकतात. काही वेळा असं आढळून आलेलं आहे की इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आलेला प्रवासी जो एअरपोर्ट लेवलला स्क्रीनिंग करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यावेळी त्या रोगाची लक्षणं काही दिसून आली नव्हती, परंतु तो इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आलेला आहे म्हणून सर्वात तो हाय रिस्क पॅसेंजर धरला गेला आहे आणि त्यामुळे त्याला विलगीकरण कक्षात किंवा क्वारंटाईनमध्ये राहण्याची जी सूचना देण्यात आलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आणि त्याचं काटेकोरपणे पालन करणं हे आवश्यक आहे. आता येथे ज्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे आणि ज्याचा कोरोनाचा स्वॅब घेण्यात आलेला आहे, जी आपली सध्याची निदान पद्धती आहे की आपल्या घशातला जो स्वॅब किंवा द्रव जे निर्माण होतं त्याचा नमुना आपण लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगसाठी पाठवतो. तो जर का पॉझिटिव्ह आला, जो की PCR म्हणून जी टेस्ट असते पॉलिमरेज चेन रिॲक्शन, ह्याला त्या विषाणूचा सर्वात कमी भाग जो असतो, जो RNA असतो, DNA असतो, तो त्याच्यामध्ये पिकअप होतो आणि त्यामुळे त्याचं निदान त्याला त्या विषाणूची लागण झालेली आहे असं आपण म्हणतो. तर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे म्हणजे त्याने घाबरून जायचं काहीच कारण नाहीये, कारण काही जणांमध्ये तो फॉरेन ट्रॅव्हल करून आल्यामुळे त्याला त्या विषाणूची लागण झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये त्याचा प्रसाव पूर्णपणे झालेला नसल्यामुळे त्याला ताप, खोकला किंवा दम लागणे ही काहीच लक्षणं दिसून येत नाहीत. अशा रुग्णांना आपण एसिम्प्टोमॅटिक रुग्ण असे म्हणू शकतो. आणि पुढच्या 14 दिवसात, कारण 14 दिवस हा ह्या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड धरला जातो. म्हणजे इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, तर किंवा ताप अजूनपर्यंत जाणवलेला नाही, तर त्या 14 दिवसात त्याला ह्या रोगाची लक्षणं दिसून येऊ शकतात. सर पण हे 14 दिवसच असतात की काही जणांना त्याच्या आधी सुद्धा हे होऊ शकतं किंवा नंतर पण होऊ शकतं, असं काही आहे? मॅक्झिमम पिरियड जो आहे इन्क्युबेशनचा तो साधारणपणे 14 दिवसांचा आहे आणि त्यामुळे 14 दिवसांच्या अलीकडे सुद्धा कोणाला ह्याची लक्षणं दिसून येऊ शकतात. कोणाची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे, कोणाचे वय किती आहे, त्याला इतर कुठच्या रोगांनी ग्रस्त झालेले आहेत का, जसं की कोणाला मधुमेह असू शकतो, कोणाला रक्तदाब किंवा हायपरटेन्शन असू शकतो, कोणाला हृदयरोग असू शकतो. तर अशा लोकांमध्ये ज्यांचे वय जास्त आहे, 60 किंवा 65 पेक्षा जास्त आहे, त्यांना मधुमेह, हृदयरोग किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे,
अशा लोकांमध्ये हा जास्त प्रमाणात पसरल्याचे आढळून येते. फक्त त्याच्यामध्ये आहे असं की जर तुम्ही परदेशात जाऊन असाल, तुमची आलेले ती असाल. हिस्ट्री असेल किंवा अशा लोकांच्या संपर्कात जर तुम्ही आला असाल तर हां, हे खूप महत्त्वाचं त्यामुळे आहे. फक्त ज्यांना हृदयरोग आहे हां. किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा मधुमेह आहे त्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही जर का इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आला असाल आणि त्यानंतर तुम्हाला खोकला, दम लागणे किंवा ताप ह्यापैकी कुठची लक्षणं जर आढळून आली असतील तर ती कृपा करून तुम्ही तुमच्या डॉक्टरांना स्वेच्छेने सांगण्याची गरज स्वतःहून आहे. सांगणं. कारण बरेचदा असं आढळून येतं की अरे हा नवीन काहीतरी रोग आहे, आपल्याला त्यांनी त्रास होईल आणि क्वारंटाईन मध्ये ठेवणं म्हणजे जणू काही आपल्याला वनवासातच पाठवतायत. आता कालच रामनवमी झाली आणि आपल्याला माहिती आहे की रामाने सुद्धा 14 वर्षांचा वनवास भोगून आलेला आहे. इथे तर आपण लोकांना त्यांच्या घरीच राहण्याची रिक्वेस्ट करत विनंती आहोत करतोय. आणि त्यामुळे क्वारंटाईन मध्ये सुद्धा जर कोणी असेल तर तो स्वतःच्या घरी असेल किंवा एखाद्या लॉज मध्ये असेल किंवा एखाद्या रुग्णालयात असेल तर त्यांनी 14 दिवस ते काटेकोरपणे त्याचे पालन करणं आवश्यक आहे. सर, ह्या तुम्ही टेस्ट बद्दल जेव्हा सांगितलं तेव्हा जे बरे होणारे रुग्ण आपण त्याच्या सुद्धा बातम्या जेव्हा वाचतोय तेव्हा आपण सातत्याने असं सुद्धा बघतो आहोत की पहिली टेस्ट केली, दुसरी केली, तिसरी केली, ती सुद्धा निगेटिव्ह आली आणि आता तो रुग्ण डिस्चार्ज होला किंवा आता तो घरी जायला योग्य आहे असं सांगितलं जातं. हे आपण सारखं आम्ही ऐकतो आहोत. तर या एवढ्या चाचण्या वारंवार करण्यामागचं काय कारण असतं, एवढी निगेटिव्ह टेस्ट येईपर्यंत? आता जसं सुरुवातीला मी म्हटलं की ह्याचा इन्क्युबेशन पिरियड हा 14 दिवसांचा असतो. त्यामुळे पहिल्या नमुन्यामध्ये तो जर का निगेटिव्ह आला असेल आणि पुढच्या आठवड्यामध्ये तो जर पॉझिटिव्ह झाला रुग्ण तर ते जास्त महत्वाचं आहे. आणि त्याकरता 14 दिवसांचा पूर्ण आयसोलेशन पिरियड किंवा क्वारंटाईन पिरियड ज्या वेळेला संपतो त्यावेळेला त्याची टेस्ट करणं पुन्हा गरजेचं आहे. कारण त्यावेळेला आपण त्या पॅसेंजरला किंवा रुग्णाला आपण घरी पाठवणार असतो आणि त्यावेळेला तो जेव्हा समाजात जातोय तेव्हा त्याच्यामुळे तो प्रसार इतरांना होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. तर इथे एखाद्या रुग्णाने फक्त स्वतःचा विचार न करता आपली एक सामाजिक बांधिलकी लक्षात घेतली पाहिजे. आणि आपल्याला दुर्दैवाने ह्या रोगाची लागण झालेली आहे परंतु त्यामुळे आपण घाबरायचं कारण नाही. कारण ह्याच्यामध्ये जवळजवळ 80% लोकांना तो माइल्ड स्वरूपाचा आजार होतो, 10% लोकांना मध्यम स्वरूपाचा आजार होतो, तर इतर 10%च लोक त्याच्यामुळे व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आपल्याला कोरोनाचा आजार झाल्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शारीरिक आरोग्याबद्दल बरोबरच आपण आपले मानसिक आरोग्य कणखर ठेवणे गरजेचे आहे. आपण जितका पॉझिटिव्ह विचार करू तितकी आपली रोगप्रतिकार शक्ती व आपले शरीर सुद्धा आपल्या रोगाला नाहीसं करण्यामध्ये आपल्याला मदत करते. जर का आपण निगेटिव्ह विचार करत राहिलो सातत्याने तर आपले शरीर सुद्धा आपल्याला साथ देईन असे होते आणि त्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुद्धा ढासळू न देणे हे अतिशय गरजेचे आहे. मला वाटतं आत्ताचा जो काळ आणि आपण अनुभवतो आहोत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की शरीर तर उत्तम ठेवायचंच आहे पण मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच छान ठेवायचं आहे. सर, पॉझिटिव्ह झाल्यानंतर किंवा पॉझिटिव्ह टेस्ट आल्यानंतर उपचार पद्धती त्याच्याबद्दल सुद्धा अगदी थोडक्यात सांगा आम्हाला. आता उपचार पद्धतींबद्दल म्हणायचं झालं तर आपली सोशल मीडियाने बरेच काही गैरसमज पसरवलेले आहेत. त्यामुळे पेशंटच्या किंवा पॅसेंजरच्या आयसोलेशन किंवा क्वारंटाईन बरोबर सोशल मीडियाचे क्वारंटाईन करणं सुद्धा अतिशय गरजेचे आहे. कारण दर सेकंदाला काहीतरी नवीन बातमी येते आणि त्यामुळे ज्याला ह्या रोगाची लागण झाली आहे किंवा ज्याला झालेली सुद्धा नाहीये त्याच्यामध्ये भीती पसरवण्यामध्ये सोशल मीडियाचा बराच मोठा हात आहे. आता ती एखादी बातमी आलेली आहे ती किती ऑथेंटिक आहे किंवा कुठच्या माध्यमातून आलेली आहे त्याला कोणी सर्टिफाय केलेलं आहे का की ही बातमी खरी आहे किंवा खोटी आहे, तर त्यावर आपण पटकन विश्वास ठेवू नये. आणि अशा बातम्यांवरती विश्वास ठेवल्यामुळे त्याचा प्रसार होतो, त्याच्यामुळे अफवा पसरवतात आणि त्यामुळे भीती किंवा पॅनिक हे निर्माण होणं
जास्त त्याला कारणीभूत धोकादायी ठरतात. बरोबर होऊ शकतं. बरोबर. प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे एखादा आजार होऊच नये किंवा एखादा रोग होऊच नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जे आपण नेहमीच म्हणू शकतो, तर त्याच्याकडे आपण येतो आहोतच. पण उपचारांमध्ये अजून आपण काय काय करतो ह्यात? आता प्रत्येक व्यक्तीला जे लॉकडाऊनमध्ये घरी आहेत त्यांना आता ह्या आजाराबद्दल व ह्याच्या प्रसाराबद्दल बरीचशी माहिती झालेली आहे. हो. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपणच आपले उपचार का करू नयेत. तर हे सर्वांनी टाळावं. तुम्हाला जर का ह्याच्याबद्दल काही असं तुम्हाला वाटत असेल की आपण कोरोना बाधित आहोत, आपण जर का इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आलो आहोत किंवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून आलेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो असू, तर आपण स्वतःच आपले उपचार किंवा निदान करू नये. आपण जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा इस्पितळात किंवा महानगरपालिकेच्या इस्पितळात जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून आपल्या शंकेचे निरसन करून घेणे गरजेचे आहे. कारण दोन प्रकारचे रुग्ण असतात किंवा दोन प्रकारची माणसं असतात. एक स्वतः सगळं ठरवतात आणि दुसरे प्रचंड घाबरणारी, की एक साधी शिंक एकदा आंघोळ करून आल्यानंतर तरी सुद्धा असं वाटतं की बापरे मला कोरोना तर झाला नसेल. मला वाटतं दोघांची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. दोघांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे स्वतःच निदान स्वतः न करता तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन आपल्या शंकेचे निरसन करून घेणे गरजेचे आहे. एखादी शंका आपल्याला मनात तशीच खात राहिली तर आपण त्यावर सतत विचार करत राहतो आणि त्यामुळे आपली चांगली असलेली तब्येत सुद्धा ढासळू शकते. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना मी असं सांगू इच्छितो की आपण स्वतःचे निदान स्वतः करू नका. त्याचप्रमाणे हा आजार काही मला होणार नाही अशी खोटी अशा भ्रमात राहू नये. कारण आजार हा जो असतो तो काही काळ, वेळ, वय, पैसा किंवा जात, समाज हे न बघता तो एका इंडिव्हिज्युअलला अफेक्ट करत असतो. त्यामुळे कोणीही अशा भ्रमात राहू नये की आपल्याला हा रोग होणार नाही आणि त्याकरताच प्रतिबंधात्मक उपाय घेणं गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर आणि त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय घेणं गरजेचं आहे. यामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करू शकतो सर, जेव्हा आपण आता कोरोनाबद्दल बोलतोय आणि प्रतिबंध करायचा आहे त्याला, तर सगळ्यात पहिली गोष्ट कुठून आपण सुरुवात करू शकतो? सर्वात पहिले म्हणजे आपण जे सोशल डिस्टन्सिंग सध्या पाळत आहोत आणि आपण हस्तांदोलन करणं जे टाळत आहोत, जिथे प्रत्येक ठिकाणी आपण नमन करताना हात जोडून नमस्कार करतो आहोत, तर ते लोकांनी पाळलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करताना 1 मीटरचे अंतर राखणे गरजेचे आहे. आता आपण पाहत असू की दैनंदिन गरजेच्या वस्तू आणण्याकरता एखादे मार्केटमध्ये गेले असता तिथे चौकोन किंवा सर्कल आखून दिलेले आहेत ज्याच्याने आपण एकमेकांशी सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करू शकतो. आणि ज्या वेळेला तुम्ही दूध आणायला, ब्रेड आणायला, भाजीपाला आणायला मार्केटात जाता त्यावेळेला ह्या सोशल डिस्टन्सिंगचं डेफिनेटली पालन करावं. हे ठराविक अंतर जे तुम्ही सांगताय 1 मीटरचं अंतर, ते ठेवण्यामागचं काही विशिष्ट कारण आहे का? आता हा जो विषाणू आहे तो आपल्याला रेस्पिरेटरी सिक्रिशन्स मधनं जसा ट्रान्समिट होतो तसाच तो एखाद्या सरफेस वरती जिवंत राहू शकतो. त्यामुळे एखादी कोरोना बाधित व्यक्ती जर का बाजारात येऊन गेलेली असेल आणि ती तिथे खोकली असेल किंवा त्याचे ते थुंकीचे नमुने तिथे रस्त्यावर पडलेले असतील आणि चुकून आपला तिथे जर का स्पर्श झाला तर त्यामुळे आपल्याला त्याची लागण होऊ शकते. आणि ह्या ड्रॉपलेट्सचं जे ट्रान्समिशन आहे ते 1 मीटर पर्यंत पसरू शकतं आणि म्हणून आपण हे डिस्टन्स मेंटेन करणं गरजेचं आहे. तसंच त्याच्या अनुषंगाने दुसरी महत्वाची बाब म्हणजे मास्क वापरणे. कारण ह्या ज्या रेस्पिरेटरी सिक्रिशन्स आहेत त्याचे ट्रान्समिशन जे होते ते नाकावाटे, तोंडावाटे होते आणि त्यामुळे मास्क जर का आपण वापरले, आता ते मास्क कुठच्या प्रकारचे असावे ते आपण ह्या चित्रात पाहत आहोत. हे एन रेस्पिरेटर हे जे मास्क आहे ते हेल्थ केअर वर्कर्सनी वापरणं गरजेचं आहे. आणि कुठल्या हेल्थ केअर वर्कर्सनी, तर जे एखाद्या कोविड पॉझिटिव्ह पेशंटची शुश्रूषा करत आहेत. ज्या वॉर्डमध्ये कोविड पॉझिटिव्ह पेशंट ठेवले गेले आहेत आणि तिकडे जे नर्सेस, डॉक्टर्स, वॉर्ड बॉय किंवा टेक्निशियन्स जात आहेत
त्यांनी हे N95 रेस्पिरेटर मास्क वापरणं गरजेचं आहे. किंवा सर क्वारंटाईन मध्ये समजा जर घरी असेल तर त्यांनी सुद्धा त्याची काळजी घेणाऱ्यांनी घरच्या सुद्धा हे घरी- वापरायचं नाही, त्यांनी N95 हे मास्क वापरण्याची गरज गरज नाही. नाहीये. ओके. त्यांनी साधा ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क जो असतो, हा. जो की आपण दुसऱ्या चित्रात पाहूया, हा आणि अच्छा हा कापडी मास्क जो आपण घरच्या घरी बनवू शकतो, ओके किंवा कापडी मास्क जे उपलब्ध आहेत ते सुद्धा बांधले तर ह्याचा प्रसार थांबवण्यात आपल्याला निश्चितच यश मिळू शकतं. म्हणजे N95 तुम्ही म्हणताय की जे डायरेक्ट पेशंटच्या संपर्कात येत आहेत, जे हेल्थ वर्कर्स आहेत त्यांच्यासाठीच ते राखून ठेवण्यात आलेले आहेत. आलेले आहेत. घरच्या घरी एखाद्या पेशंटला सिम्पटम्सच नाहीयेत, जो एसिम्प्टोमॅटिक आहेत, ज्याला ताप, खोकला, दम लागणे ह्यापैकी काहीही नाहीये, परंतु तो फॉरेन ट्रॅव्हल करून आलाय आणि त्यानंतर निष्पन्न झालंय की तो पॉझिटिव्ह आहे, किंवा एखादी व्यक्ती त्याच्या संपर्कात आलेली आहे आणि त्यामुळे त्याला आता याची लागण झालेली आहे, अशा व्यक्तींनी घरच्या घरी सर्जिकल मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे. परंतु एखादा रुग्ण ज्या वेळेला सिम्प्टोमॅटिक होतो तेव्हा आपण त्याला घरी ठेवत नाही. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे घरच्या घरी असणाऱ्या त्याच्या नातेवाईकांनी किंवा त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी N95 मास्क वापरणं गरजेचं नाही. त्यांनी कापडी मास्क, कागदी मास्क, किंवा अगदी जर मास्क अवेलेबल नसेल तर घरच्या घरी रुमाल किंवा हातरुमाल वापरणं सुद्धा इसेन्शियल आहे, ज्याच्याने आपल्याला हे ट्रान्समिशन थांबवता येऊ शकतं. आणि ह्या मास्कची सर विल्हेवाट कशी लावायची, कारण ते सुद्धा खूप महत्वाचं आहे नाही का? आता हे जे कागदी मास्क असतात त्याचा वापर साधारणपणे 6 ते 8 तासांपर्यंत आपण करू शकतो. दर 6 ते 8 तासांनी आपण हा मास्क बदली करणं गरजेचं आहे. हा एक डिस्पोजेबल मास्क आहे जो कागदी मास्क आहे. कापडी मास्क असेल तर तो आपण 8 तास वापरल्यानंतर आपण घरच्या घरी तो साबणाने धुवून स्वच्छ करून उन्हात वाळवल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा रेडी टू यूज होऊन जातो. आपल्याला अधिक काळजी घ्यायची असेल तर त्या मास्क वरती आपण हायपोक्लोराइड सोल्युशन टाकू शकतो आणि तो एक साधारणपणे 20 मिनिटं हायपोक्लोराइड सोल्युशन मध्ये बुडवून ठेवल्यानंतर तो आपण साबणाच्या पाण्याने धुतला असता तो नेक्स्ट डे आपल्याला वापरण्यासाठी योग्य होतो. ओके. अजूनही आपण बरंच बोलणार आहोत, कारण प्रतिबंधात्मक उपाय हे आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते जर आपण नीट सांभाळले तर आपण हा व्हायरस पसरण्यापासून खूप लांब बसू नाही का सर? कोरोना उपद्रवात घ्यायची काळजी आपला हा विशेष कार्यक्रम आहे आणि डॉक्टर विक्रम लोंढे आपल्याला याबद्दलचं मार्गदर्शन करतात. आणि एकंदरीत प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत किंवा आपण काय करून या कोरोनापासून स्वतःला लांब ठेवू शकतो, तो होऊ देऊ शकत नाही, ह्याच्याबद्दल सर सविस्तर सांगताय. सर, मास्क बद्दल आपण बोललो आता की कुठल्या प्रकारचे असतात, कोणी कुठल्या प्रकारचा वापरायचा, त्याचं डिस्पोजल कसं करायचं किंवा धुवून परत आपण तो वापरू शकतो. याबरोबरीने आपण वेळोवेळी सगळीकडे बघतोय मंडळी की हात सारखे धुवायचेत आपल्याला, हँड वॉशिंग हे सुद्धा यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक तंत्र आहे प्रतिबंधात्मक उपायांमध्ये. तर मुळात इतक्या रेग्युलरली आपल्याला का हात धुवायचेत काळजी घेण्यासाठी? आता मगाशी मी ज्याप्रमाणे म्हटलं की हा रेस्पिरेटरी ट्रान्समिशन होतो आणि तो जर का व्हायरस किंवा तो विषाणू एखाद्या सरफेस वरती राहिला असेल जिवंत आणि अनवधानाने आपण त्या सरफेसला टच केलं असेल आणि त्याच हाताने आपण आपल्या नाकाला, डोळ्याला किंवा तोंडाला जर हात लावला असेल तर आपल्याला ह्याची बाधा व्हायची शक्यता आहे. ही लागण टाळण्यासाठी आपण हात धुणं गरजेचं आहे. तर आता ह्या चित्रात ज्याप्रमाणे दाखवलेले आहे त्याप्रमाणे आपण आपले हात सविस्तरपणे धुवायचे आहेत. आपण फक्त हाताचा पुढचा भाग किंवा पंजा न धुता मनगटापर्यंत तो धुवायचा आहे. बोटांच्या मधली जी जागा आहे, वेब स्पेसेस ज्या आहेत, त्याच्यामध्ये हा विषाणू सुद्धा राहू शकतो, म्हणून त्या धुणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला अंगठा हा सर्वात महत्वाचा आहे आणि तो बरेचदा आपण न धुता पटकन घाईने निघून जातो. तर तसं न करता इतर बोटांप्रमाणे अंगठ्याला सुद्धा धुणं गरजेचं आहे. आणि नुसतं नळाखाली हात धुतला म्हणजे आपण सेफ झालो हा गैरसमज आहे. तर त्या आपण आयदर सॅनिटायझरचा वापर करायचा आहे ज्याच्यात 70% अल्कोहोल आहे, किंवा ज्यांना सॅनिटायझरची उपलब्धता नसेल अशा ठिकाणी आपण साबणाने सुद्धा 20 सेकंदांपर्यंत आपले हात धुतले तर हा विषाणू तिथे नाहीसा होऊ शकतो. आणि त्यामुळे हँड वॉशिंग किंवा हात स्वच्छ धुणे
ह्याच्यावर आपण भर दिलेला आहे. आणि प्रत्येक वेळी जर आपण घराबाहेर जाऊन आलेलो असू किंवा आपण लिफ्टमधनं प्रवास केला असेल किंवा आपण जिन्यावरनं जर वर येताना कठड्याचा आधार घेतला असेल, तर अशा प्रत्येक ठिकाणी हा विषाणू जर जिवंत तिथे असेल तर त्याच्यामुळे आपल्याला त्याची लागण होऊ नये म्हणून आपणच आपली काळजी घेणं गरजेचं आहे. सर, ह्याच्यामध्ये ना काही जणांचा त्याच्या पुढचा प्रश्न असतो की आम्ही इतकं छान सगळे मधली सगळे छान हात धुतले, पण ते मग वाळवताना जर सगळ्यांनी वापरलेला टॉवेलच जर आपण त्यालाच जर पुसले तर काय उपयोग आहे एवढं छान हात धुवून? आता याबद्दल जर का आपल्या घरात एखादा पॉझिटिव्ह व्यक्ती असेल जो सेल्फ क्वारंटाईन मध्ये असेल आणि एसिम्प्टोमॅटिक असेल, आतापर्यंत असं झालेलं नाहीये. बरेचसे जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत त्यांना आपण सरकारी इस्पितळात विलगीकरण कक्षांमध्ये क्वारंटाईन मध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून हा आजार पसरू नये. त्याचप्रमाणे आपण जो लॉकडाऊनचा महत्वपूर्ण डिसिजन घेतला होता तो सुद्धा चांगल्या प्रकारे इट हॅज बीन हेल्पिंग अस. बरोबर. जसं आपण पाहिलंय की पाश्चिमात्य देशांमध्ये आतापर्यंत तो ज्या प्रकारे फोफावला आहे तितका आपल्या भारत देशामध्ये तो फोफावला नाहीये, कारण आपण ही सगळी काळजी घेत आहोत. हँड वॉशिंग, फेस मास्क, सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन मध्ये सक्तीने का होईना पण घरीच राहण्याचे पालन करत आहोत आणि त्यामुळे हा प्रसार होत नाहीये. आता आपण ज्या वेळेला सगळे घरामध्ये निरोगी आहोत त्यावेळेला आपण हात धुतल्यानंतर कॉमन टॉवेल वापरला तर चालू शकतो, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण एखाद्याला जर का अशी शंका असेल की आपण पॉझिटिव्ह आहोत की काय आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी जर त्यांनी त्याचा स्वॅब दिला असेल आणि त्याचा रिपोर्ट अजून यायचा असेल तर अशा व्यक्तींनी आपला टॉवेल इतरांसोबत शेअर करू नये. त्यावेळेला घरातल्या इतर व्यक्तींनी वेगळा टॉवेल हात वाळवण्यासाठी वापरावा. मला वाटतं आपण जेव्हा क्वारंटाईन बद्दल बोलू त्याच्यावर सविस्तर आपण बोलणारच आहोत की काय करायचं आहे काय नाही. तर हँड वॉशिंग मध्ये आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही म्हणताय की आपण सगळं फॉलो करतोय, पण बऱ्याचदा त्याचा एका पॉइंट नंतर कंटाळा यायला लागतो. बऱ्याच जणांची अशी एक तक्रार आहे की आता हात धुवून धुवून कोरडे पडले, त्या स्किनची वाट लागलीये. तर काय सर, ह्या खूप छोट्या शंका आहेत पण ह्याची आपल्याला कधी सवय नव्हती इतक्या वर्षात. इतक्या वेळेला सातत्याने जाऊन हात धुवायचे, ती काळजी घ्यायची, त्यामुळे ह्या सुद्धा शंका ओघाने येतातच. पण त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की जरा थोडं तेल वगैरे लावून असं आपण करू शकतो जरा मुलायम? स्किनची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. आपण वारंवार हात धुतल्यानंतर आपली त्वचा कोरडी किंवा शुष्क होऊ शकते, तर त्याकरता साधा उपाय म्हणजे रात्री झोपताना आपण जर का खोबरेल तेल किंवा वॅसलीन किंवा पॅराफिन जर लावलं अतिशय थोड्या प्रमाणात, कारण घरात छोटी मुलं पण त्यामुळे असतात ना, आपल्याला म्हणून कारण त्यांचे स्किन आपलं शुष्क होण्यापासून आपण ते टाळू शकतो. बरोबर. छोटे प्रश्न असं वाटू शकेल की अरे काय हे किती छोटे छोटे प्रश्न आहेत, पण ज्यांच्या घरी आता छोटी बाळं असतील, लहान मुलं असतील आणि त्यांची त्वचा अशीही इतकी मुलायम आणि नाजूक असते तर त्यांचे हात वारंवार धुवून असं नक्कीच होऊ शकतं. त्यामुळे आई ज्या सगळ्या आहेत त्यांना हा प्रश्न पडू शकतो की आम्ही काय करायचं नेमकं, म्हणून आपण तज्ज्ञांकडून सगळ्याच बद्दल मार्गदर्शन आज करून घेतो आहोत. सर, हे जे सगळे हेल्थ केअर वर्कर्स जे आहेत जे खूप महत्त्वाचा दुवा आहेत आणि अत्यंत महत्त्वाचं काम करतात आणि आपण सगळे कृतज्ञ आहोतच त्यांचे, जे कोणी ह्याच्यामध्ये ह्या साखळीत आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल सगळ्यात प्रामुख्याने? आता हेल्थ केअर वर्कर्स मध्ये सुद्धा ते पण माणूसच आहेत आणि त्यामुळे ते सर्वात युद्ध पातळीवर या कोरोनाचा रुग्णांशी संपर्कात येत आहेत आणि त्यांची सुद्धा हेल्थ त्यामुळे ॲट रिस्क होऊन जाते. त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी फेस मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझर्स हे उपलब्ध केले गेले आहेत. त्याचप्रमाणे एखादा कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर त्याची शुश्रूषा करणारे जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रोटेक्टिव्ह मेजर्स आखले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणतो, ज्याच्यामध्ये टोपी घालायची असते, मास्क लावायचा असतो, गॉगल किंवा शील्ड प्रोव्हाइड केली जाते, एका वेगळ्या प्रकारचे गाऊन्स घातले जातात, ग्लोव्ज घातले जातात आणि त्यानंतरच ते या रुग्णाजवळ जाऊन त्यांना टच करू शकतात. त्यांचा जर स्वॅब घ्यायचा असेल, त्यांना काही औषधं द्यायची असतील तर अशा पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात येताना हे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालणं गरजेचं आहे. परंतु
ज्या ठिकाणी आपण एखादा कोरोना निगेटिव्ह व्यक्ती हाताळत आहोत अशा वेळी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालण्याची गरज नाही. ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की एखादा रुग्णाला फक्त तो मधुमेहाच्या ट्रीटमेंटसाठी आलेला आहे किंवा ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटसाठी आलेला आहे, त्याला इंटरनॅशनल ट्रॅव्हलची हिस्ट्री नाही किंवा तो एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला नाही, अशा व्यक्ती हाताळताना हे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आत्ता तरी घालणं गरजेचं नाहीये. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट हे आपल्याला जपून वापरणं अतिशय गरजेचं आहे, कारण पुढील 15 दिवसात आपल्याला हे चित्र अतिशय क्लिअर होणार आहे की आपण पण स्टेज 3 मध्ये जातो आहोत की आपल्या लॉकडाऊनमुळे आपले रुग्णांची संख्या कंट्रोलमध्ये येत आहे, जेणेकरून आपल्याला पाश्चिमात्य देशांवर आत्ता जी वेळ आलेली आहे ती येऊ नये ही आपण वेळोवेळी प्रार्थना करत आहोत. खरं म्हणजे आपण अजूनही स्टेज 3 मध्ये आलेलो नाही. आपल्या इथे कम्युनिटी प्रसार जो आहे तो अजूनपर्यंत सुदैवाने झालेला नाहीये आणि त्यामुळेच हे लॉकडाऊन आपण अजून उरलेले जे दिवस आहे ते काटेकोरपणे पालन त्याचं करणं अतिशय गरजेचे आहे. सर, या निमित्ताने आता थोडासा मेडिकल दृष्टिकोनातून वेगळा, तुम्ही लॉकडाऊन बद्दल सातत्याने बोलता आहात, आपण घरीच राहायचं याबद्दल सुद्धा सातत्याने बोलता आहात. तर एक डॉक्टर म्हणून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे सुद्धा काय तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण घरी राहणं किती गरजेचं आहे, का आपल्याला उघड जातंय घरी राहणं आपल्याच, आपण का सातत्याने बाहेर जातोय? आता आपल्याला सगळ्यांना ही म्हण तर माहीतच आहे की सिर सलामत तो पगडी 50, आणि त्यामुळे आज आपला जीव धोक्यात घालून बाहेर जाणं गरजेचं आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने आपल्याला स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आता ज्यांना इसेन्शियल सर्व्हिसेसमुळे कामावर हजर राहणं गरजेचं आहे त्यांना काही पर्यायच नाही, परंतु ज्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन दिलेला आहे किंवा इतर शाळकरी मुलं आहेत किंवा शिक्षक आहेत ज्यांना आता परीक्षा रद्द झाल्यामुळे घरी राहता येतंय, त्यांनी आपल्या फॅमिली सोबत हा मिळणारा वेळ अनुभवावा. घरच्या घरी आपण मुलांना एंगेज ठेवू शकतो, त्यांना वाचण्यासाठी पुस्तकं देऊ शकतो, त्यांच्याबरोबर कॅरम, पत्ते किंवा इतर घरगुती खेळ, सापशिडी, लुडो. कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की घरच्या घरी आता लहान मुलं आहेत, त्यांना खाली खेळायला जाणं सुद्धा पॉसिबल नाहीये, तर अशा वेळी काय करावं? खरंय, त्याच्यामुळे हे सुद्धा फार गरजेचं आहे की ही माहिती तर वैद्यकीय दृष्टिकोनातनं जी दिली जाते ती आपण देतच असतो, पण ह्या सगळ्यामध्ये एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्याला रिस्पॉन्ड करणं ही आपली जबाबदारी आहे की आपल्याला घराच्या बाहेर नाही पडायचं, जेव्हा गरज असेल तेव्हाच आणि कमी वेळासाठी ना, अगदी थोडक्या कारणासाठी जाऊन परत यायचंय आपल्याला जी वेळ आखून दिलेली आहे तेवढ्याच वेळात आणि त्या इसेन्शियल वस्तू आणण्याकरताच आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं. हे बाहेर जाऊन आल्यानंतर सुद्धा आपण हँड वॉशिंग करणं गरजेचं आहे. आता इसेन्शियल सर्व्हिसेसच्या लोकांनी घराबाहेर पडताना काही काळजी घ्यावयाची आहे, ते आपण ह्या स्लाइडच्या माध्यमातून पाहूया. घराबाहेर जाताना आपण कुठली कुठली काळजी घ्यायची आहे, ज्यांना याही परिस्थितीमध्ये कामासाठी बाहेर जावंच लागतंय त्यांनी काय काय करायचं आहे, त्याची एक छान स्लाइड आहे, सर सांगतायत आपल्याला. आता घराबाहेर पडताना आपण पूर्ण हाताचे शर्ट किंवा सदरे घालणं हे गरजे, फुल स्लीव्स. त्यानंतर घराबाहेर पडताना आपण मास्क लावणं गरजेचं आहे. स्त्रियांनी विशेषतः केस मोकळे ठेवू नयेत, त्यांची ज्वेलरी जी हँगिंग प्रकारची असते ती तशी घालू नये. आपल्या प्राण्यांना जेव्हा आपण बाहेर घेऊन जात असतो, कुत्र्यांना किंवा मांजरींना, तर त्यावेळेला त्यांना शक्य तितक्या लवकरात लवकर घरी आणणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण सुट्टे पैसे आपल्याकडे बाळगणं गरजेचं आहे. एखाद्याला बसचं तिकीट घेताना त्यावेळेला आपण शक्यतो आपल्याकडचे पैसे कंडक्टरला द्यावेत, त्यांच्याकडनं शक्यतो घेऊ नयेत, कारण हे काही बारीक सारीक टिप्स आहेत, परंतु त्याचं पालन जर का केलं तर आपण ह्या विषाणूचा रोकथाम करण्यात अतिशय प्रभावी ठरू शकतो. त्यानंतर कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण प्रवासातून जाणार आहोत, तिकडे गेल्यानंतर आपल्या स्वतःकडे जर का सॅनिटायझरची बाटली असेल तर सॅनिटायझरने हात धुवावेत, अन्यथा कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा साबणाने हात धुणं गरजेचं आहे. ज्यांना
हॉस्पिटल्समध्ये काम करण्याची गरज आहे त्यांच्यासाठी बऱ्याचशा रुग्णालयांनी आता बसेसची सोय केलेली आहे. ओके. किंवा तुम्हाला शक्य असेल तर स्वतःच्या वाहनाने पब्लिक ट्रान्सपोर्ट अवॉइड करून स्वतःच्या वाहनाने जाणं हे स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी इफेक्टिव्ह ठरू शकतं. तुम्हाला एखाद्या सामाजिक प्लेसमध्ये शिंक आली तर स्वतःचे तोंड रुमालाने झाकणं अतिशय गरजेचे आहे. आणि हे आता कोरोनाच्याच कंडिशन मध्ये नाही तर एरवी सुद्धा हो. या गोष्टी आपण पालन करणं गरजेचं आहे. खरंय. आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे. गरज नसल्यास आपण 1 मीटर अंतरावरच संपर्क साधावा. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर ज्यांना कामासाठी घराबाहेर पडायचं आहे ती मंडळी सुद्धा अगदी योग्य पद्धतीने स्वतःची काळजी घेऊ शकतात. यातले काही मुद्दे आपण सातत्याने बोलतोय मंडळी, पण त्यातला तो जो सरांनी सांगितला की जर तुम्ही बसने प्रवास करत असाल आणि तिकीट काढायची जर वेळ आली तर आपण जेवढे तिकिटासाठी पैसे द्यावे लागतात तेवढे एक्झॅक्ट जर दिले तर ते नाणी एक्सचेंज होणं किंवा नोटा एक्सचेंज होणं हे होऊ शकणार नाही. त्यामुळे ती सुद्धा आपण ही खूप महत्वाची, छोटी आहे पण खूप महत्वाची बाब आहे. तर ह्याची सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे ज्यांना कामासाठी बाहेर पडावं लागतंय त्यांच्यासाठी. आणि समजा आता हे तर आपण बाहेर पडलो, काही ठराविक तास काम केल्यानंतर सर आता आपण घरी आलोय, तर मग घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं? आता आपण ही पुढची स्लाइड बघूया ज्याच्यात घरी आल्यानंतर हेल्थकेअर वर्कर्सनी किंवा इतर इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांनी घरी जायच्या आधी, घरात शिरण्याच्या आधी आपले बूट आणि मोजे काढून ठेवावेत. घरात गेल्यानंतर इतस्ततः कुठेही फिरू नये. सरळ बेसिनपाशी जाऊन आपले हात सर्वप्रथम साबणाने स्वच्छ धुवावेत. आपण जे कपडे धारण केलेले आहेत ते काढून शक्य असेल तर गरम पाण्यामध्ये साबण घालून ते 20 मिनिटं बुडवून ठेवावेत. आणि त्याच्यानंतर ते हाताने धुवायचे असतील किंवा वॉशिंग मशीन मध्ये धुवायचे असतील तर ते मशीन मध्ये टाकावेत. आपला नेलेला डबा तो सुद्धा स्वच्छपणे धुवून ठेवावा. आणि इतर घरातील व्यक्तींना कोणालाही हात लावू नये. ओके. ह्या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तसंच आपला मोबाईल तो सुद्धा आपण सॅनिटायझरने साफ करून घेऊ शकतो. त्याचा स्क्रीन आपण साफ करून घेऊ शकतो. आणि घरात स्वयंपाकासाठी जी रेग्युलर वापरली जाणारी भांडी आहेत ती ह्या दिवसांमध्ये शक्यतो तीच भांडी जर का पुन्हा पुन्हा वापरली गेली तर ते बरं राहील. इतर जी भांडी स्टॉक मध्ये ठेवलेली असतात त्याचा सध्या वापर करू नये. हो, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, म्हणजे जेणेकरून ती वारंवार धुतली जातात आणि मग त्याच्यावर काही कुठलाही इफेक्ट होण्याची शक्यता नसते. आणि याबरोबर जसा मोबाईलचं स्क्रीन आपण सॅनिटायझरने स्वच्छ करणार आहोत तसं जर आपल्या मैत्रिणी बाहेर जाणाऱ्या असतील कामासाठी तर त्यांच्या बॅग्स असतात मोठ्या मोठ्या, त्यांना त्या कॅरी करायला लागतात, तर ते सुद्धा सर सॅनिटायझरने पुसणं, त्याला सुद्धा सॅनिटायझरने पुसणं खूप सगळ्या वस्तू ज्या बाहेर आपण नेलेल्या आहेत ते. या सगळ्यामध्ये सर क्वारंटाईन करणं ही सुद्धा एक खूप महत्वाची प्रोसेस आहे किंवा प्रोसिजर आहे आपण असं म्हणूया. आता क्वारंटाईनचे 2 प्रकार आहेत. एक होम क्वारंटाईन आहे आणि एक हॉस्पिटल क्वारंटाईन आहे. जे परदेशातून आलेले प्रवासी आहेत त्यांना एअरपोर्टवर स्क्रीन करून त्यांना क्वारंटाईन हा ऍडवाइस केला गेलेला आहे. आणि बऱ्याच जणांचा तो 14 दिवसांचा क्वारंटाईन आता पुढच्या आठवड्यात संपुष्टात येईल. आणि त्यामुळे परदेशातून प्रवास करून आलेले जे क्वारंटाईन मध्ये आहेत, जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत किंवा जे कोरोना निगेटिव्ह आहेत, असे सगळे आता आपल्याला त्यांच्या घरी जाताना दिसून येतील. ही एक आनंदाचीच बातमी आहे, कारण त्यामुळे आपण कोरोनावर यशस्वीपणे प्रभावीपणे मात केलेली आहे असं आपण म्हणू शकू, निदान त्या व्यक्तीच्या बाबतीत. तर होम क्वारंटाईन मध्ये आपण काय काळजी घ्यायची आहे, तर शक्यतो होम क्वारंटाईन मध्ये ती व्यक्ती एका स्वतंत्र रूम मध्ये असणं गरजेचं आहे. त्याला जर शक्य असेल तर एक वेगळा टॉयलेट अटॅच बाथरूम असेल तर उत्तमच. परंतु ते नसल्यास त्या व्यक्तीने जर ती कॉमन टॉयलेट किंवा बाथरूम वापरली असेल तर त्यानंतर ती पूर्णपणे स्वच्छ धुतली गेली पाहिजे. आणि शक्यतो ती धुतल्यानंतर कोरडी केलेली सर्वात चांगली बाथरूम. आणि तासाभरानंतर इतर घरातील व्यक्तींनी ती बाथरूम वापरण्यास हरकत नाही. सेल्फ क्वारंटाईन असताना त्या व्यक्तीने स्वतःचा वेगळा साबण, स्वतःचे वेगळे टॉवेल, कपडे वेगळे ठेवणं अतिशय गरजेचे आहेत. क्वारंटाईन व्यक्तीचे
कपडे धुताना सुद्धा ते वेगळ्या प्रकारे धुतले गेले पाहिजेत. ते कॉमन मशीनमध्ये घालू नयेत, तर त्या व्यक्तीचे कपडे स्वतंत्रपणे धुण्यात यावे. हम्म. त्या व्यक्तीला जेवणखाण पुरवताना आपण त्या व्यक्तीला टच करत नाही आहोत किंवा त्याच्या संपर्कात डायरेक्टली येत नाही आहोत याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. गरजेचं आहे. त्याला आपण वाळीत नाही टाकत एक्झॅक्टली, आहोत, माझ्या डोक्यात पण आता हाच विचार येत होता. हा, त्याची काळजी आणि त्याच्यामुळे त्याच्या फॅमिली मेंबर्सची काळजी सुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आपण त्या व्यक्तीची काळजी घेताना इतर फॅमिली मेंबर्स अफेक्ट होऊ नयेत यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर. मला वाटतं आणि त्या व्यक्तीने सुद्धा हा विचार स्वतःच्या मनाशी करावा की ह्याच्यात मला कुठेही वेगळेपणाची भावना नाहीये, हे माझ्याच भल्यासाठी आणि माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. कारण हे जे आहे ना सर, की आता नको नको तू बाहेर येऊ नको, तुझी ही भांडी वेगळी ठेव, याने कुठेतरी मनाचं खच्चीकरण होऊ शकतं नक्कीच. तर ते खच्चीकरण होऊ नये यासाठी त्या व्यक्तीने काही तो करू शकतो काय, की स्वतःचं मन छान ठेवण्यासाठी, जो क्वारंटाईन आहे तो? हो, क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीने जर का पुस्तकं वाचली किंवा त्याचा स्वतःचा मोबाईल तर निश्चितच असतो आणि त्याचा त्यांनी मोबाईल वापरण्यात काहीच हरकत नाही, फक्त तो त्यांनी इतरांशी शेअर करायचा नाही. त्यामुळे त्याचा वेळ चांगला जाऊ शकतो. आणि स्वतः पॉझिटिव्हली विचार करावा की आपले आता विलगीकरणाचे किंवा क्वारंटाईनचे 7 दिवस झालेत, 8 दिवस झालेत, 9 दिवस झालेत, असा करत तो एक एक दिवस पार पाडू शकतो. आणि त्यांनी पॉझिटिव्ह राहणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्यामुळे त्याची रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी ही स्ट्रॉंग राहील. आपण म्हणतो की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस लागतो आणि त्यामुळे भिण्याचं काहीच कारण नाहीये. जर का आपल्याला ताप नाहीये, खोकला नाहीये, दम लागत नाहीये, तर आपल्याला त्याची काही लक्षणं निष्पन्न होत नाहीयेत. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की हा रोग माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर प्रकारचा असू शकतो, त्याचप्रमाणे तो एसिम्प्टोमॅटिक असू शकतो. म्हणजे एखादा कोरोना बाधित जो आहे त्याला कुठचेच साइन्स अँड सिम्पटम्स दिसून येणार नाहीत. म्हणजे त्यांनी फक्त टेस्ट केली आहे आणि तो पॉझिटिव्ह आला आहे म्हणून घाबरण्याचं काहीच कारण नाही. बरोबर. आयसोलेशन आणि क्वारंटाईन मध्ये काय फरक आहे का? काहीच नाही, ते सेम आहे. फक्त जेव्हा आपण, मला वाटतं रुग्णालयांमध्ये ते वॉर्ड आयसोलेट केले असतात इतरांपेक्षा, त्यालाच आपण आयसोलेशन म्हणू शकू. क्वारंटाईन झाल्यानंतर जेव्हा तो रुग्ण बाहेर येतो किंवा आता ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा ज्या रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे सर, ही किती खरं आनंदाची गोष्ट आहे ना. तर ते घरी गेल्यानंतर सुद्धा त्यांना थोडासा सल्ला दिला जातोय की लगेच तुम्ही मिक्स होऊ नका. त्याच्यामागे काही कारण असेल का, का हे असं आहे, असं करायला हवंय? ही तर एक अतिशय आनंदाची बाब आहे की कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन घरी येतोय. आपण आता बरेच आकडे पाहत आहोत, दिवसेंदिवस हे आकडे सुधारत आहेत. त्यामुळे आपण ज्या वेळेला असं कम्पेअर करतो की आज कोरोना बाधित रुग्ण इतके आढळले, त्याचबरोबर कोरोनामुळे बरे झालेले रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ते घरी आल्यानंतर आपल्याला ही आनंदाची बातमी आहे की आपल्या फॅमिलीतला मेंबर पुन्हा आपल्याबरोबर फॅमिलीमध्ये आता तो मिक्स होऊ शकतो. ज्या वेळेला 14 दिवस पूर्ण झालेले आहेत, सुरुवातीला आपण जसं म्हटलं की त्यांचे डिस्चार्ज करण्यापूर्वीचे स्वॅब पण निगेटिव्ह आलेले आहेत, त्यामुळे आता त्याच्यापासून आपल्याला पुढे काहीच धोका नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर आपण मिळून मिसळून चांगला वेळ घरात घालवू शकतो. ओके. ह्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे किंवा कशा पद्धतीने स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवली पाहिजे, यावर सुद्धा खूप चर्चा होत आहेत, खूप बोललं जात आहे. सर, त्याबद्दल काय सांगाल? आता बरेच जण लॉकडाऊनमुळे घरी असल्यामुळे आपण घरचे अन्न घेणंच सध्या प्रिफर करत आहोत. रोजचा ताजा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे आपल्याला उपलब्ध होत आहेत. परंतु काही काही लोक असेही आहेत जे मजूर आहेत किंवा रस्त्यावर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा अन्नछत्र उभारली गेलेली आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला आहार हा अतिशय महत्वाचा आहे. आता विटामिन सी जे आहे, जे आपल्याला संत्री, मोसंबी किंवा लिंबू ज्यूस ह्याच्यातनं मिळू शकतो, त्याचे सेवन आपण जर का केले आणि फ्रेश फ्रुट्स हे अँटीऑक्सिडंट्स आपल्याला प्रोव्हाइड करतात, त्यामुळे फ्रेश फ्रुट्स मध्ये आपण संत्री, मोसंबी आणि सायट्रस कंटेनिंग जी फ्रूट असतात त्याच्यातनं आपल्याला विटामिन सी चे प्रमाण अधिकाधिक मिळू शकते. आणि त्यामुळे विटामिन सी च्या गोळ्या घेण्याऐवजी फ्रुट्स खाणं हे केव्हाही गरजेचं आहे. बरोबर. हे आपण सांभाळलं तर आपली रोगप्रतिकारक शक्ती आपण चांगली ठेवू शकतो.
कोरोना उपद्रवात घ्यायची काळजी ह्या विषयावर आपण बोलतो आहोत आणि डॉक्टर विक्रम लोंढे सर आपल्याला या सगळ्याची माहिती देत आहेत. आहाराबद्दल जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा कुठली फळं खायची किंवा रोजचं ताजं अन्न हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं, इथपर्यंत आपण आलो होतो. पण त्याबरोबरीने अजून सर आपण काय करू शकतो? हे तर झालं आहाराचं, पण त्याबरोबरीने पूरक असं आपण अजून काही करू शकतो? आहार हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्यामुळे आहार हे निश्चितच महत्त्वाचा घटक आहे. आहाराव्यतिरिक्त आपण जेव्हा आपल्या इसेन्शियल कमोडिटीज विकत घेण्यासाठी मार्केटमध्ये जाऊन येतो त्यानंतर आपण घरी आल्यानंतर गरम पाण्याचे सेवन केले किंवा गरम पाण्यात थोडे मीठ घालून गुळण्या केल्या. इवन इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये कामावर जाणाऱ्या व्यक्तींनी जसे आपले नर्सेस आहेत, वॉर्ड बॉयज आहेत, डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत आणि इतर BST चे कर्मचारी आहेत, त्या सर्वांनी कामावर जाण्यापूर्वी आणि कामावरनं आल्यानंतर गरम पाण्यात थोडं मीठ घालून त्याच्या गुळण्या केल्या तर आपल्याला एक प्रोटेक्शन मिळू शकतं. जर का आपल्याला त्या विषाणूशी संपर्क आला असेल तर तो थोड्याफार प्रमाणात का होईना त्याचा नायनाट करण्यास ते मदत होऊ शकतं. थोड्या थोड्या वेळाने गरम पाण्याचे सेवन करणं, ज्याला कोणाला सर्दी खोकला झालेला आहे जो ह्या विषाणूमुळे नव्हे तर ह्या सीझन मध्ये इतरही आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास जो उन्हाळ्याचा त्रास होतो, काही जणांना सर्दी होते वगैरे, अशा व्यक्तींनी गरम पाण्याचे सेवन करणे गरजेचे आहे. ही खूप महत्वाची सर माहिती दिलीत, कारण की बरेच जण आता 15 दिवस घरात आहेत, ते कुठेही बाहेर गेलेले नाहीयेत, पण केवळ उन्हाळा वाढल्यामुळे ज्यांना थोडा थोडा तो त्रास होतो त्यांच्या मनात नक्की ही शंका असेल की मग आम्ही नेमकं काय करायचंय. या सगळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं किंवा गर्भवती स्त्रिया यांनी वैशिष्ट्यपूर्ण कुठली काळजी घ्यायची, काय करायचंय त्याने? हे आपल्या समाजातील महत्त्वपूर्ण घटक आहेत. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला किंवा मुलं यांनी घराबाहेर पडूच नये. त्यांनी इतर उरलेले लॉकडाऊनचे दिवस सुद्धा आपल्या फॅमिली सोबत घरातच स्पेंड करावे. अनलेस अँड अंटिल ती गर्भवती महिला जर का आता 9व्या महिन्यात असेल आणि तिला लेबर पेन्स सुरू झाल्या तरच तिने हॉस्पिटलमध्ये जावे, अन्यथा तिची तब्येत उत्तम असल्यास तिने घराबाहेर पडणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आपले दैनंदिन व्यवहार जर का घरच्या घरी होऊ शकत असेल, कारण आपण आता पाहत आहोत की विशेषतः सोसायट्यांमध्ये किंवा इतर आपले शेजारी पाजारी असतात किंवा जवळपास राहणारे नातेवाईक असतात, ते या ज्येष्ठ नागरिकांची आता सेवा करू शकतात आणि त्यांना काही इसेन्शियल गोष्टी आहेत जसं की दूध आहे, ब्रेड आहे, फळं आहेत किंवा इतर अन्नधान्य आहे, ते सोसायटीतले शेजारी सुद्धा त्यांना ह्याचा पुरवठा करू शकतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन आहे की आपला दैनिक फेरफटका, मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक हा सध्या फक्त आपल्या घरच्या घरीच नियमित प्रमाणे करावा. आपण आपल्या सोसायटीच्या आवारामध्ये किंवा इतस्ततः फिरणे शक्यतो टाळावे, कारण ज्येष्ठ नागरिकांना या विषाणूपासून बाधा व्हायची शक्यता असते. जसे आपले वय वाढते तसे आपली रोगप्रतिकार शक्ती थोडी कमी होते आणि त्यामुळे त्यांना ही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे त्यांना ह्या रोगाची लागण होणार नाही. हे तुम्हाला घरी ठेवण्यासाठी काही कंपल्शन मानलं तरी हरकत नाही, परंतु हे तुमच्याच सेफ्टीच्या दृष्टीने मी सांगत आहे. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हे कंपल्शन आता आपल्याला सगळ्यांनाच सांभाळायचं आहे आणि त्यानिमित्ताने अख्खं कुटुंब इतक्या दिवसांसाठी आपण एकमेकांबरोबर वेळ घालवतोय, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याबद्दल आपण बोलणार आहोत अगदी जाता जाता की ही जी सकारात्मक ऊर्जा आहे ती कशी सांभाळायची किंवा आपण काय करायचं ह्याच्याबद्दल आपण नक्की बोलणार आहोत. पण सर, ह्या सगळ्यामध्ये ना एक चर्चा, म्हणजे आता आपण सोशल मीडियापासून दूर राहायचं असं सगळं म्हणतोय, पण काही काही ऑथेंटिक वर्तमानपत्र वगैरे सुद्धा हल्ली आपण मोबाईलवर वगैरे वाचतो आणि त्याच्यामध्ये हल्ली ही एक चर्चा आहे की ह्याचं वॅक्सिन ते कधी बनणार आहे, ते कधी आपण घेऊ शकणार आहोत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, आता गेल्या आठवड्यातच आपण पाहिलं असेल की सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपवरती ही अगदी अतिशय आनंदाची बातमी, लस उपलब्ध असे करून जे मेसेजेस येत होते, ती लस आता सध्या तरी उपलब्ध नाहीये भारतामध्ये. त्या लसीवर रिसर्च चालू आहे आणि एखादी लस जेव्हा निर्माण करायची असते, कारण हा आजार इतका नवीन आहे की याबद्दल डॉक्टरांना सुद्धा त्याबद्दल जी काळजी आहे किंवा त्याबद्दल माहिती आहे, हे जितके जास्त रुग्ण आपण ट्रीट करू
त्या अनुभवावरनच आपण शहाणे होणार आहोत. आणि हा एक विषाणू असल्यामुळे त्याच्यावरती लस निश्चितपणे फ्युचरमध्ये उपलब्ध होईल, परंतु त्याला साधारणपणे वर्ष दीड वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. कारण आज ती लस निर्माण केली आणि उद्या ती बाजारात उपलब्ध झाली असं होत नाही. होतच नाही. ते लस किंवा वॅक्सिन डेव्हलपमेंटचे जे स्टेजेस आहेत त्याला ते क्लिनिकल ट्रायल्सचे स्टेजेस असतात. ते सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे नॉर्मल ह्युमन बिंग्स आहेत त्यांच्यामध्ये त्याचा वापर करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर ज्यांना या विषाणूची लागण झालेली आहे त्यांच्यामध्ये ह्याचा वापर करावा लागतो. त्यानंतर ती लस किती सेफ आहे आणि ही जर का सामान्य माणसांना उपलब्ध करून दिली तर त्याच्यामुळे प्रोटेक्शन किती निर्माण होणार आहे, त्या लसीचे काही दुष्परिणाम आहेत की नाही, या सर्व चाचण्या झाल्यानंतरच ती फेज 3 ट्रायल मध्ये जाते. फेज 3 ट्रायल मध्ये गेल्यानंतर त्या देशाचे जे FDA किंवा DCGI, आपल्या भारतामध्ये DCGI आणि CDSCO असतात, ते ह्याबद्दल डिसिजन मेकिंग अथॉरिटी आहेत की ही लस आता उपयुक्त ठरू शकते किंवा नाही आणि ती जनसामान्यांमध्ये वापरण्यासाठी आता उपयुक्त आहे किंवा नाही. परंतु जसं एखादी स्त्री गर्भवती राहिल्यानंतर डिलिव्हरी होण्यासाठी 9 महिने 9 दिवसांचा कालावधी आपल्याला वाट पाहावीच लागते, त्याप्रमाणे ह्या लस निर्मितीचे जे स्टेजेस आहेत ते पार पडल्यानंतरच आपल्याला साधारण वर्षभरानंतर कळू शकतं की ही लस उपयुक्त ठरते का आणि ती आता आपल्याला उपलब्ध करून देता येईल का. सो त्याकरता आपल्याला निश्चित वाट पाहणं गरजेचं आहे. खरंय. हळूहळू आपण आपल्या कार्यक्रमाच्या जेव्हा शेवटाकडे जातोय तेव्हा सरांना विचारायचंय की शारीरिकरित्या स्वतःला चांगलं ठेवणं आणि त्याबरोबरीने मानसिकरित्या सुद्धा स्वतःला चांगलं ठेवणं ही आत्ताच्या काळाची गरज आहे. ती नेहमीच खरं तर आवश्यक आहे, पण आत्ता जे आपण अनुभवतोय ते याआधी आपण अनुभवलं नाहीये. हे सगळं आपल्यासाठी खूप नवं आहे सर, आणि आपण ह्याच गोष्टीची प्रार्थना करूया की हे परत नको असं अनुभवायला. पण या काळामध्ये शारीरिक आणि मानसिकरित्या दोन्ही सक्षम असणं याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे? आपले मानसिक आरोग्य आपल्याच हातात असते. आपण पॉझिटिव्हली विचार केला तर आपले मनोबल वाढत जाते, आपण मनाने कणखर बनू शकतो. जर आपण निगेटिव्ह प्रकारे विचार केला की मला कोरोना होईल तर आपल्याला तो होणार नसेल तरी सुद्धा आपल्याला तो व्हायची शक्यता आहे. कारण एखाद्या मनात आपल्या जी तीव्र इच्छा असते ती काही वेळेला पूर्ण होत असते. त्यामुळे आपण पॉझिटिव्हली विचार करूया की आता सध्या आपण कोरोनाने बाधित नाही आहोत आणि पुढच्या येणाऱ्या काळात सुद्धा आपण जे आता आपण मार्गदर्शन घेतले आहे त्याचे काटेकोरपणे पालन केले असता आपल्याला हा रोग उद्भवणार नाही याची प्रत्येकाने आपली काळजी घेऊन त्यानुसार आपले मनोबल कणखर ठेवणं गरजेचे आहे. सो बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, डोंट बिकम कोरोना पॉझिटिव्ह बाय टेकिंग ऑल द प्रिव्हेन्शन्स. क्या बात आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये सर अजून एक गोष्ट सांगायची की रोज सकाळी उठल्यानंतर आपण हल्ली गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट करतोय ते म्हणजे बातम्या बघून त्याच्यामध्ये किती प्रमाण वाढलं, किती रुग्ण वाढले, किती जण दुर्दैवाने ह्याच्यामध्ये दगावलेत, जगात कसा तो पसरतोय, कसं काही लाख वगैरे, ह्याने सुद्धा आपल्या मनावर परिणाम होतच असेल ना. नक्कीच दूर राहूया का ह्याच्यापासून, जरा काय सांगाल तुम्ही? हो, सोशल मीडियापासून क्वारंटाईन आपण मगाशी सुद्धा म्हटलं. बातम्या जरूर ऐकाव्यात कारण त्याने आपले ज्ञान अद्ययावत होते. खरंय. परंतु त्या बातम्या ऐकल्यानंतर आपल्या मनाचे खच्चीकरण होऊ देऊ नका. जशी रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच बरे होऊन रुग्ण घरी येत आहेत, ही डेफिनेटली आनंदाची बातमी आहे. आणि दिवसेंदिवस जसे 14 दिवस पूर्ण होतील प्रत्येकाच्या उपचाराचे तसा हा आकडाही वाढत जाणार आहे. त्यामुळे जर का बाधित रुग्णांची संख्या इतकी आहे तर घरी गेलेल्यांची संख्या किती आहे हे सुद्धा आपण बातम्यांमध्ये ऐकत आहोत. सो आपण मेन फोकस आता त्यावर केला पाहिजे की किती रुग्ण बरे होऊन घरी आलेले आहेत. बरोबर आहे. एखादा आजार नवीन जेव्हा असतो तेव्हा त्याबद्दल आपल्याला सुद्धा सगळी माहिती करून घेणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जी आहे ती आपल्याला कळल्यानंतर त्याचं पालन करणं सुद्धा गरजेचं असतं, ज्यामुळे आपला हा कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढण्यात
आपण रोख कुठेतरी आपण- यशस्वी होऊ बरोबर, शकतो बरोबर. की तो थांबवता येईल. थांबवता येईल. बरोबर आहे. आणि त्यासाठी दूरदर्शन सारखं एक माध्यम आहेच जे वेळोवेळी अशा कार्यक्रमांचं आयोजन करत असतं. आज जशी आपण सर चर्चा करतो आहोत त्याच्यातनं सगळी ऑथेंटिक आणि पूर्णतः विश्वासार्ह अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित सुद्धा करत असतो. चर्चेच्या अगदी शेवटी आता आपण काही 3-4 मिनिटं आपल्याकडे असतील तर त्यामध्ये पुन्हा एकदा आपण आज एवढं जे सगळं बोललो त्याचा जर गोषवारा सांगायचा असेल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, समजा काही जणांनी आत्ता टीव्ही लावला असेल तर जाता जाता पॉइंटर्स म्हणून तुम्ही काय सांगाल की काय आपल्याला निश्चित करायचं आहे आणि काय आपल्याला निश्चित टाळायचं आहे, याच्याबद्दल सविस्तर काय सांगाल? आपण पुन्हा एकदा या गोष्टींचा आढावा घेऊया की आपल्याला ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा दम लागणे असे होत असेल तर ते अंगावर काढू नये. आपल्या जवळच्या सरकारी किंवा कॉर्पोरेशनच्या रुग्णालयात जाऊन त्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करून आपल्याला हा आजार झालेला नाही ना याची शंका मनातनं काढून टाकावी. घराबाहेर जाताना घराबाहेर जायची गरज आहे का खरंय, ह्याचा पहिले विचार करावा आणि मगच घराबाहेर पाऊल टाकावं. आपला उंबरठा ओलांडताना आपण 2 वेळा पुन्हा विचार करा की मला आज घराबाहेर पडण्याची गरज आहे का, नसल्यास तो उंबरठा ओलांडू नये. तुम्हाला इसेन्शियल कमोडिटीज घेण्यासाठी बाहेर पडणं गरजेचं असू शकतं. त्यावेळेला फॅमिलीतल्या एकाच व्यक्तीने बाहेर पडावं आणि त्याच व्यक्तीने ते आपल्या घरासाठी ज्या काही गोष्टी आणण्याच्या आहेत त्या आणाव्यात आणि पूर्ण फॅमिलीने बाहेर जाणं टाळावं, ज्यामुळे आपण आपल्या फॅमिली मेंबर्सचं प्रोटेक्शन घेऊ शकतो आणि ते घरातच राहिल्यामुळे त्यांना कोरोनाचं एक्सपोजर सुद्धा होणार नाही. बरोबर. बाहेर जाणारी जी व्यक्ती आहे त्यांनी बाहेर जायच्या आधी हात धुवावेत, आयदर सॅनिटायझरने किंवा साबणाने. बाहेर जाऊन आल्यानंतर पुन्हा सॅनिटायझरने किंवा साबणाने ते हात धुवावेत. बाहेर न आल्यानंतर घरात इकडे तिकडे न फिरता पहिले हात धुवावेत आणि नंतर आपल्या फॅमिली मेंबर्स सोबत बसून त्याबद्दल डिस्कशन करावं. ओके. तसंच गर्भवती महिला, लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत आणि त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी आपण त्यांना वारंवार निवेदन करत आहोत की तुम्ही घरच्या घरीच थांबा आणि आपल्याला त्यांना काही त्रास द्यायचा नाहीये, परंतु त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने आपण हे पोटतिडकीने सांगत आहोत की त्यांनी घरातच राहणं गरजेचं आहे. बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने मास्क डेफिनेट लावावा. तो आयदर कापडी असावा, कागदी असावा. ज्यांना मास्क घेणं शक्य नाही किंवा उपलब्ध नाही त्यांनी आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल बांधला तरी सुद्धा आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकते. स्त्रियांनी जर का मास्क नसेल तर ओढणी किंवा साडीनी ते कव्हर करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेतच, पण त्या बरोबरीने आपलं प्रशासन, ती यंत्रणा वेळोवेळी आपल्याला सूचना देत असतात, मार्गदर्शन करत असतात, आपल्याला सल्ला देत असतात. आपल्यासाठी 24 तास ही सगळी मंडळी तत्परतेने काम करतायत आणि ती आपल्या आरोग्यासाठी काम करतायत. त्यामुळे त्यांच्या सूचना पाळणं, त्याचं पालन करणं ही सुद्धा एक नागरिक म्हणून आपली एक खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि या निमित्ताने हे सुद्धा सांगावंसं वाटतं की ते आपल्यासाठी 24 तास जर पूर्णत्वाने आपल्यासाठी तिथे उपलब्ध आहेत तर आपण त्यांच्यासाठी घरी राहणं हे अत्यावश्यक आहे आणि त्यांच्या सगळ्या सूचनांचं पालन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, तुमचे आभार तर मी मानतेच, पण तुम्ही अशा फील्डमध्ये आज कार्यरत आहात त्यासाठी सुद्धा कृतज्ञता सगळ्यांच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि त्या सगळ्या यंत्रणांपर्यंत सुद्धा. पुन्हा भेट होईलच. आज मात्र आपण इथेच थांबतो आहोत. थँक्यू. नमस्कार.